जे उमेदवार उभे आहेत, ज्याच्यामध्ये आमच्या सपना भरत मोरे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून काम करतात. भरत मोरेंना तसं म्हटलं तर फार उशिरा संधी आणि न्याय मिळत आहे. त्यामुळे भरत मोरेंच्या पाठीशी सगळ्या शिवसैनिकांनी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. भरत आसाराम मोरे, त्यानंतर सुनीता सुनील खैरनार, संदीप मोतीराम शिवाळे, प्रशांत मोनिका कोपरे, मधुकर विश्वराम पवार, दीना विनय भगत, संगीता गुलाब भालेराव, योगेश छगुराव शिंदे, योगेश बंसीलाल मोरे, गगन अनिल हरा, वंदना लक्ष्मण साबळे, वैशाली शिंदे, हे खालची जी सगळी नावं घेते मी, ती ज्यांचं निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे ते सौ वैशाली शिंदे, सौ संगीता पवार, त्यानंतर यास्मीन जनी बागवान आणि इकबाल गनी बागवान, या सगळ्या उमेदवारांच्या सह आम्ही या निवडणुकीतल्या प्रचाराच्या या समारोपाच्या सभेत आपल्या समोर अत्यंत नम्रपणे बदलाची अपेक्षा करत आहोत. ही बदलाची अपेक्षा आपण करू शकतो आणि हा बदल तुमच्याकडून होऊ शकतो. पण हा बदल तुमच्याकडून होण्यासाठी तुमचा निग्रह, तुमचा दृढ निश्चय, तोही आमच्यासाठी जास्त महत्वाचा. मला कल्पना आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना याच कोपरगावसाठी जी पाणी योजना होती, त्या पाणी योजनेचे तब्बल 125 कोटी रुपयाचा निधी उद्धव साहेबांनी या कोपरगावला दिलेला आहे. आमच्या हातात जेव्हा जेव्हा देण्याची क्षमता आली तेव्हा तेव्हा आम्ही भरभरून दिलेलं आहे. त्याच सरंजामदारांना आणि त्याच प्रस्थापितांना संधी दिल्यावर त्यांना गोरगरिबांचे प्रश्न कळत नाहीत. पण सपना मोरे सारखी एखादी सर्वसामान्य महिला जी रोजच्या दैनंदिन प्रश्न भेडसावतात त्या प्रश्नांना रोज झगडत पुढे येते आणि जेव्हा तिला संधी मिळते तेव्हा मात्र ती सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते आणि त्या प्रश्नांसाठी लढण्याची ती धमक ठेवते. त्यामुळे त्या पद्धतीने इथे निश्चितपणे विचार केला जावा. दादा हो, हा बदल अजून एका कारणासाठी, स्थानिकचे तर अनेक मुद्दे आहेत, पण हा बदल का गरजेचा आहे? दादा हो, 5-7 वर्षाखाली आपण सगळे गुण्यागोविंदाने राहत होतो. इथला मराठा साळी माळी कुवळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार वंजारी कपारी कडे कपारी घिसारी कैकाडी सगळ्या प्रकारचे छप्परबंद सिक्कलगार बेस्तर बिअरोड बेलदार रामुशी माकडवाले मंदीवाले अस्वलवाले वैदू चंदनवाले सगळ्या प्रकारचे लोक गुन्हा गोविंदाना नांदत होते. कुणी कुणाची जात विचारत नव्हता. हा मराठा, तो ओबीसी, तो मुस्लिम, तो दलित, हा भेद नव्हता. देवेंद्रजी जेव्हापासून राजकारणात आले त्यांनी माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. हे जातीवादाचं पीक फोकवायचं पाप जर या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस नावाच्या कलाकाराने केलं. आता या कलाकाराला कलेकलेनं उत्तर देण्यासाठी तब्बल 7-8 वर्षानंतर संधी मिळालेली आहे. कारण भाजपा सत्तेच्या बळावर जोपर्यंत परिस्थिती त्यांच्यासारखी होत नाही तोपर्यंत निवडणुका लावायला धजावत नाहीत. म्हणून ते निवडणुका पुढे 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 ढकलत होते. आता निवडणूक लागली, आता आणीबाणीची वेळ आली. आता काही तास अवघे उरलेले आहेत आणि या अवघे तास उरलेले असताना आपल्याला निर्णय घेण्यासाठी सक्षमपणे शांतपणे आपण विचार करू शकाल की खरंच उद्या आम्ही जो आम्हाला गाडी पाठवतोय, जो आम्हाला पैसे देतोय, अजून काय 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 देतोय, आम्ही त्यांच्यासाठी उभे राहणार की जो रात्री अपरात्री आमचा फोन घेऊ शकतोय, जो आमचा दवाखाना बघू शकतोय, जो पोलीस स्टेशनची भानगड बघू शकतोय, जो इथले छोटे छोटे जे छोटे टपरी धारक आहेत त्या टपरी धारकांच्या अडचणी समजू शकतोय, अशा माणसांच्यासाठी उभ्या राहणाऱ्या माणसांना आपण बघणार, ते आपण ठरवायचं. निर्णय मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही हेच करा, मी असं म्हणत नाही, कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. कारण मला असं वाटतं की तुम्हाला मेंदू आहे आणि तुमचा मेंदू विचार करणार आहे आणि तुम्ही निर्णय घेऊ शकता. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की कोविडच्या काळामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे काम केलं त्या कामाची दखल फक्त एका गावाने, एका नगराने, एका जिल्ह्याने, एका राज्याने नाही तर संबंध जगाने घेतली आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की
महामारीच्या काळात जगात सगळ्यात चांगलं काम जर कुठं झालं असेल तर ते भारतातल्या महाराष्ट्रात काम झालेलं आहे, जिथे गुजरातमध्ये प्रेत अक्षरशः रस्त्यावर जाळली जात होती, उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती. अगदी त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र कोविडचे जम्बो हॉस्पिटल उभे करून प्रत्येक माणसाला ऑक्सिजन, कोविड वॅक्सिन आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात होते. पण त्या प्रयत्नात सुद्धा या लोकांनी खोडा घातला. त्या प्रयत्नात सुद्धा या लोकांनी हिंदू, मुस्लिम, दलित अशा टॅग लावायला सुरुवात केली आणि त्यातनं हे मी सांगायला सुरुवात केली की हिंदुत्व हिंदुत्व. यांना काय हिंदुत्व कळलंय? हे लोकांना गोमांस वगैरेच्या नावाखाली मॉब लिंचिंग करतात, मारामारी करतात. भाजपकडे जर फार हिंदुत्व शिल्लक असेल तर भाजपने आधी त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे किरण रिजिजू, जे किरण रिजिजू आपल्या जेवणाचा फोटो शेअर करतात आणि सांगतात हा मैं गोमांस खाता हूं. किरण रिजिजू म्हणतात हा मैं गोमांस खाता हूं. भाजपला लय हिंदुत्वाची काळजी असेल, हिंमत असेल तर भाजपने आधी किरण रिजिजूचा राजीनामा घेऊन दाखवावा. मला ठाम आहे. माफी बिफी बोलायचं, माफी मागायचं असला काही कायदा माझ्याकडे नाही. मी जे बोलले अत्यंत मनापासून बोलले. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून वोटिंग सुरू होते. 5-7 वर्षानंतर आलेली संधी आहे. ही संधी तुम्ही कशी निकष करता, तुमचा सत्सत विवेक आणि शिर्डीचे बाबा तुम्हाला काय सद्बुद्धी देतात त्याच्यावरती हे सगळं होत आहे. बाकी तुम्ही सगळ्यांनी ही भूमिका ऐकून घेतली, जी